मी आहे सावी फॅशन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण लेटेस्ट ट्रेंडिंग असा मटका गळाचा खूप सुंदर मटका गळा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर पाहू शकता तर याचे तुम्हाला मी माप सांगणार आहे। सर्वात पहिले तर उंची जी आहे ते 13.5 प्लस 1 इंच 14 14.5 घेतलेली आहे। शोल्डर टाकलेला आहे 5.5 इंच। छाती आहे याची 38 इंच, त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे। कमर आहे इथे 34 इंच, त्याच्यामध्ये मार्जिन घेऊन कमरेचा चौथा भाग प्लस मार्जिन इथे लावून घेतलेली आहे। आणि त्यानंतर पाहू शकता ह्या साइडने मी गळा ड्रॉ करून ठेवलेला आहे। तर मटका गळा जो आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। आणि सर्वात पहिले आपल्याला हा जो आहे तो मेन गळा तो कट करायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला अस्तरचा गळा जो आहे तो आतमध्ये मी दिसत आहे इथे काढलेला, हा पण आपल्याला इथे कट करून शिवून घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला 2 गळे इथे आजच्या शिवायचे आहे। तर पाहू शकता पहिले आपण अस्तरचा गळा जो आहे तो इथे कट करून घेऊ आणि त्यानंतर पहिले त्याला आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर पाहू शकता ही जी आपण पट्टी काढलेली आहे एक्स्ट्राची 1 इंचाची, तर हा जो अस्तर आहे तो आपल्याला अशा प्रकारे ठेवून आपल्याला याची गळपट्टी तयार करायची आहे। तर इथे साधारण गळपट्टी आहे ती 1.25 इंचची घेतलेली आहे। तर अशा प्रकारे मटका गळ्याला आपल्याला बिना कॅनव्हासचा आपला मटका गळा इथे तयार होणार आहे। आणि तुम्ही इथे कॅनव्हास पण वापरू शकता, पण कापड जो आहे तो आपला अस्तरचा कडक असल्यामुळे इथे कॅनव्हासची गरज पडलेली नाही आहे, त्याच्यामुळे मी इथे कॅनव्हास वापरलेला नाही आहे। तर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही वापरू शकता तुमच्या ब्लाउजमध्ये। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे जो मटका गळा आहे तो कट केलेला आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला ही जी गळपट्टी आहे ती आपल्याला अशा प्रकारे सरळ साइडनी ठेवून आतमधल्या साइडनी पलटवून घ्यायची असते। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे। आणि त्यानंतर इला आपल्याला सर्वात पहिले टाचणीने पूर्ण पिनअप करून घ्यायचं आहे, की जेणेकरून आपली जी गळपट्टी आहे ती इकडे तिकडे सरकणार नाही आणि आपल्याला शिवायला पण सोपं पडेल। याच्यासाठी इथे मी टाचणीचा वापर करत आहे। तर पाहू शकता टाचणीने पूर्ण गळा जो आहे तो पिनअप करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर लगेच आपल्याला काठाने इथे 1.5 इंचाची शिलाई मारून हा जो गळपट्टी आहे ती गळपट्टी आपल्याला आतमधल्या साइडनी पलटून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे जो आहे तो आपला अस्तरचा गळा शिवून झाल्याच्या नंतर आपल्याला नेट जी आहे ती अशा प्रकारे याच्यावर ठेवून घ्यायची। आणि ठेवल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले आपल्याला टाचणीने पिनअप करायची आहे। आणि नेट जी आहे ती इकडे तिकडे सरकण्याचे चान्सेस असतात, कारण नेट जी आहे ती आपली थोडी सुरसुरी असते। तर त्यासाठी आपल्याला इथे पूर्ण टाचणीने पिनअप केलेला आहे। आणि जो आपला अस्तरचा गळा आहे त्याच्यावर आपल्याला इथे दाब शिलाई लावून घ्यायची सर्वात पहिले। आणि त्याच्यानंतर जो मेन अस्तर आहे आपल्याला चारी साइडने आपल्याला हा कडेने शिलाई 1.5 इंच शिलाई मारून जोडून घ्यायचा असते। आणि त्यानंतर लगेच बाहेर आलेला जो कापड आहे अस्तरच्या बाहेर नेटचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे जो अस्तर आहे तो पूर्ण आपण जोडून घेतलेला आहे। आणि त्यानंतर लगेच जोडून झाल्यानंतर आपला जे आहे ते सगळं कापड कट करून झाल्यानंतर इथे अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला ठेवायचं। आणि जेवढा आपल्याला शोल्डर पट्टी ठेवायची आहे तर इथे शोल्डर पट्टी जी आहे ती मी 2.5 इंच ठेवलेली आहे। आणि त्याच्यापासून इथे अशा प्रकारे शोल्डर पट्टीपासून बाहेर आपल्याला जो गळा आपल्याला ठेवायचा आहे तेवढा गळा मी इथे ठेवून घेतलेला आहे। तर साधारण इथे उंचीला 9 इंचचा गळा मी कट करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आता आपला हा जो गळा आहे तो गळ्याला आपल्याला तिथे पायपिंग करून शिवून घ्यायचा आहे। तर पायपिंग इथे सरळ बाजूने ठेवून आतमधल्या साइडने आपल्याला पलटून घ्यायची आहे। तर पायपिंग शिवताना आपल्याला सावकाश, कारण नेट जी आहे ती आपली थोडी स्ट्रेचेबल राहते, त्यासाठी आपल्याला हा जो गळा शिवताना हळूहळू म्हणजे सावकाशाने शिवायचा, म्हणजे आपला जो आहे तो गळ्याचा आकार पण इथे आपल्याला बदलायला नको। त्यासाठी आपल्याला जी पायपिंग आहे ती अगदी व्यवस्थित लावून घ्यायची आहे। त्यानंतर गळा शिवून झाल्या गळ्याला पायपिंग लावल्यानंतर आपल्याला लगेच इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर लेस लावल्यामुळे आपला जो ब्लाउज आहे त्याला एकदम सुंदर असा लुक येतो आणि खूप छान असा ट्रेंडिंग मटका गळा इथे आपण
तयार करणार आहोत। तर पाहू शकता इथे लेस अगदी कडेने आपल्याला लावायची आहे। लेस लावताना पण आपल्याला सावकाश आणि सविस्तर लावून घ्यायची, कारण की लेस जी आहे ती आपली इकडे तिकडे सरकण्याचे चान्सेस असतात, कारण नेट आहे असल्यामुळे, नेटचा कापड असल्यामुळे। तर इथे दोन्ही साईडने आपल्याला 1 इंचाचं अंतर सोडून जो आपला इनरचा गळा आहे त्याला पण आपल्याला इथे अशा प्रकारे नेट जी आहे ती लेस जी आहे ती इथे अशा प्रकारे लावून घ्यायची आहे। तर पाहू शकता खूप सुंदर असा लेटेस्ट ट्रेंडिंग आपला इथे गळा तयार झालेला आहे। तर हा जो गळ्याची डिझाइन आहे तुम्ही सहजच पाहून सहज बनवू शकता। जे नवीन शिकणारे असणार ते पण हा गळाची व्हिडिओ पाहून हा गळा तयार करू शकतो। तर एवढा सोपा आणि सुंदर आपला जो आहे तो लेटेस्ट ट्रेंडिंग मटका गळा इथे तयार झालेला आहे। आणि त्यानंतर लगेच आता आपल्याला लावायची तुरपाईची पट्टी मागच्या साईडनी पाठीला। तर इथे आपली जी पट्टी आहे ती 1 इंचाची घेऊन आपल्याला बाहेरच्या साईडनी लावून आतमधल्या साईडनी पलटवायची आहे। तर सर्वात पहिला आपण पाठीमागचे 2 टक्स लावून घेतलेले आहे, त्याच्यानंतर ही पट्टी आपल्याला लावायची असते। तर पाहू शकता इथे आपली पट्टी लावून झालेली आहे आणि त्यानंतर पाठीमागच्या साईडने आपल्याला पट्टीच्या वर पण परत लेस लावून घ्यायची आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा। तर आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक जरूर करा। तर पाहू शकता इथे खूप सुंदर असा आपला मटका गळा लेटेस्ट ट्रेंडिंग मटका गळा तयार झालेला आहे नेटचा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।